लक्षात राहणार म्हणजे दीपक म्हणून हे असं व्यक्तिमत्व आहे. माणसाचं वय वाढत असतं पण यांचं वय कमी होत असतं असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं. आणि आज समजा 63 वर्ष वयाला पूर्ण झाले असेल तर त्याचं उलटं करा की 36 इतकं वय असं हे व्यक्तिमत्वाचं वाटतंय. अत्यंत नम्र, साधी राहणी, उच्च विचारसरणी असं व्यक्तिमत्व आहे. आणि आज सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना आपण शुभेच्छा देतोय. आपण सगळेजण त्याच्या प्रगतीचे साक्षीदार आहोत. अल्पावधीतच ही महावीर बँक त्यांनी लोकांकडून केलेली आहे आणि अनेक वेळेला NPA 0% आणून सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये फार मोठा नावलौकिक स्वतःबरोबर हा बँकेचा मिळालेला आहे. मित्रांनो, मी दीपकजी म्हणून एक व्यापारी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून पाहतो आणि तुम्हाला थोडे खाचखळगी माहिती नाही मला माहीत आहे. परंतु बँक प्रगतीपथावर गेली पाहिजे, बँक चांगली राहिली पाहिजे, ह्या भूमिकेतून त्यांनी नेहमी इथली भूमिका घेतलेली आहे. अनेक त्यांचे मित्र इथं संचालक होते, माझेही ते मित्र आहेत. परंतु त्यांनी सांगितले की बाबा बँकेच्या ही जर अडचणी असेल तर मी कुठलंही कर्ज मंजूर करणार नाही. भले त्यांच्याशी संघर्ष झाला परंतु मैत्री ही मैत्री ठिकाणी, बँकेचा व्यवहार आहे बँके ठिकाणी, अशा पद्धतीने हे करून त्यांनी जवळचे मित्र बाजूला गेलेले असताना सुद्धा स्वतःच्या हिमतीवर नवीन मित्र, नवीन संचालक गोळा करून त्यांनी बँक पथावर नेलेली आहे. जेव्हा त्यांचे जवळचे मित्र इथे बँकेमध्ये होते तेव्हा जर तुम्ही आर्थिक आढावा बघा आणि ते मित्र निवडणुकीनंतर दूर गेल्यानंतर तो आर्थिक आढावा बघा, म्हणजे कित्येक पटीने तो आराखडा आलेख वाढलेला आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं दीपकजी म्हणून यांनी काम केलेलं आहे. सहकार क्षेत्रासाठी फार चांगलं काम केलेलं आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या ठेवीदारापेक्षा चांगले कर्जदार असायला पाहिजे ह्यावर त्यांचा भर आहे आणि तशा लोकांना ते जमा करून हे बँकेचे प्रगती करतायत. मी नेहमी म्हणत असतो की बाबा दीपकजी म्हणून हे वेगळ्या पद्धतीनं बँक कसं काय चालवतात, म्हणजे फार अनुभव असताना इतकी मोठी बँका असताना ते चालत नाही, पण ह्याचं टेक्निक फार वेगळ्या पद्धतीने आहे. घरामध्ये ज्या पद्धतीनं घर आपलं प्रगतीपथावर येण्यासाठी, घर स्थिरस्थावर राहण्यासाठी कसं पद्धतीनं प्लॅनिंग करतात त्या पद्धतीनं ते प्लॅनिंग करतात. नियमित इथं बँकेत येऊन थांबणं आणि आपल्या दुकानाला कसं वेळ देतात त्याप्रमाणे बँकेला सुद्धा वेळ देऊन ते प्रगतीपथावर देत असतात. आणि केवळ व्यावहारिक नाही, त्यांच्या स्वभावामुळं त्यांनी हे सगळं जिंकलेलं आहे आणि आगामी काळामध्ये ते ह्याही पुढं ते नीती चांगले चांगले मित्र ते गोळा करतायत, चांगले चांगले सभासद बँकेला गोळा करतायत. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, असं हे व्यक्तिमत्व आहे. ठेविले आनंद तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं हे व्यक्तिमत्व आहे. दिल भी दिया जान भी देंगे ए श्रम तेरे लिए, असं मित्रांनी फार वेगळे मात्र आहे. मी दीपकजी म्हणून परवा म्हणालो की एकदा तुमच्यावर मला लिहायचं आहे तेव्हा लिहीन. सगळ्यांचं ऐकून वेगळ्या पद्धतीचं दृष्टिकोन ते पुढं नेतात. मला पंडित दीनदयाळचं वाक्य नेहमी आठवतं. अनेक वेळा लोक सांगतात तू असं कर तसं कर अशा पद्धतीने करवलं, परंतु दीनदयाळचं उपाध्यायांचं जे वाक्य आहे त्या वाक्यानुसार ते नेहमी चालत असतात. त्यांना ते वाक्य म्हटलं नसतं तरी त्यांचं वागणं त्या वाक्यानुसार आहे. रहा की डर बताकर जो न चलने की सलाह देते हैं, रहा की डर बताकर जो न चलने की सलाह देते उनकी मत सुनो, हमें तो अपनी राह बनानी है, जिस ओर जाएंगे वही रास्ता होगा, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या पद्धतीने ते वाटकं करतात आणि आई वडिलांनी त्यांचं नाव दीपक ठेवलेलं आहे आणि ते नाव ते सार्थक प्रत्येक कृतीमध्ये करतात. सहकार क्षेत्राचा एक दीपक म्हणून, आपल्या मित्रवर्गातला एक दीपक म्हणून ते आज इथं उभे आहेत. त्यांना पुन्हा फार फार शुभेच्छा. आजच्या हे रमेश शेंडेकडे फक्त मी टोकन म्हणून एवढंच बोलतो, जेव्हा त्यांचा कार्यक्रम मोठा होईल तेव्हा आपलं समाधान होईल, त्यांचं समाधान होईल असं खरं बोलतो मी. आणि पत्रकारांना एक सवय नेहमी बाबा बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याची सवय, आणि खरं बोलण्यामध्ये दीपकजी म्हणत काय हे तुम्हाला नक्की सांगेन, त्यांचे बारकावे सांगेन, त्यांच्या यशाविषयी सांगेन. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. जिओ हजारो साल, साल के दिनो 50,000. दीपकजी खरंच आपण ग्रेट आहात आणि आमच्यासाठी सप्रेम भेट आहात.